आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा गेली आणि मिताली सुद्धा रोज तुझी चौकशी करत असते बरं का. खरंय. बाबा हे बघ आता काय बोलू नकोस, पटकन बरा हो आणि घरी ये. म्हणजे जवळचाच मुहूर्त बघून लग्नाचा बार थून धडाक्यात उडवून देऊ. बाबा मला जरा स्पष्टच बोलायचं आहे तुमच्याशी. ठीक आहे, बोल काय बोलायचं तुला. अरे एवढ्या मोठ्या अपघातातनं तू बरा झालास हेच माझ्यासाठी सगळं काही आहे. बोल बोल तू बोल, तू जसं बोलशील ना तसंच करू आपण. बोल तुला काय बोलायचं. बाबा मिताली आणि ऋषी दोघे माझे खूप चांगले मित्र आहेत. त्या दोघांचं प्रेम आहे एकमेकावर. त्या दोघांना लग्न करायचं आहे. मग अशा वेळी मी मितालीशी कसं लग्न करू सांगा. माझं नलीवर प्रेम आहे आणि तिचं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे. बाबाराव शांत राहा. खेळ हा खेळून जिंकायचा असतो, बोलून नाही. मला नलीशी लग्न करायचं. अहो काय झालं, काहीतरी बोला ना. हे बघ वेद, तू जे बोललास ते चुकीचं आहे असं मी अजिबात म्हणणार नाही. पण नलिनीशी लग्न करायचा तुझा जो निर्णय आहे ना तो एक बाप म्हणून मला मान्य नाही. अरे बाळा, मुळात ती टिकळी आहे आणि तुला तुझं उभं आयुष्य तिच्याबरोबर काढावं लागेल. कसं आहे ना बाळा, अरे चव बघायची म्हणून कोणी विष पित नाही. उद्या समजा जर काही विपरीत घडलं ना तर तुझे परतीचे सगळे मार्ग बंद होते. बाबा मी नलीला वचन दिलंय. अरे मी पण मुकुंदरावांना वचन दिलंय ना. लग्नाची तयारी सुद्धा सुरू केली आहे त्यांनी. बाबा हे बघ, एक वेळ हा बाबाराव जीव देईल पण वचन मोडणार नाही. बाबा तुम्हाला कळत कसं नाहीये. तुमच्या या एका निर्णयामुळे एक नाही, दोन नाही, 4 आयुष्य उद्ध्वस्त होणार आहेत. प्लीज समजून घ्या. मितालीचं लग्न होईल पण बोहल्यावर तू नसशील, ऋषी असेल. अरे असे काय बघते माझ्याकडे. माझ्यात हा अचानक बदल कसा झाला असा प्रश्न पडला असेल ना तुला. कसं आहे ना बाळा, तू मृत्यूशी झगडत होतास तेव्हाच माझ्यातला हट्टी जिद्दी बाबाराव तुझ्या बाबतीत कायमचा मेला. रे एवढ्या मोठ्या अपघातातनं तू परत आलास याच्यातच मला सगळं मिळालंय ना. ठीक आहे, तयारीला लागू. लगेच नायकांना जाऊन सांगतो लग्नाची तयारी जोरात सुरू करा म्हणून. मिताली आणि ऋषीच्या बरं का. पण नाईक काका ऐकतील. अरे वेद, या बाबारावचा शब्द मोडण्याची हिम्मत आणि ताकद कोणाच्यातही नाहीये. ते त्या नाईक काय करेल. काळजी घे, लवकर बरा हो आणि घरी ये.
खरंच किती शांत आणि प्रसन्न वाटते ना, एकदम सुरक्षित. हो दादा, हे ते खरंच खूप शांतता आहे. फक्त मनात तेवढी शांतता नाहीये. मनातली खळबळ थांबायला हवी रे. वेली, शंभू महादेव कृपा करतील. शंभो हर हर. कुणाचा फोन आहे? मितालीचा फोन आहे. उचल, बोल तिच्याशी. हॅलो मिताली, बोल. काय? ठीक आहे, मी येतो. मितालीला काहीतरी अर्जंट बोलायचं आहे, भेटायला बोलवते. जाऊन ये, तिला भेटून ये. पण मी येईपर्यंत तू इथून कुठेही हलणार नाहीस ना? मी कुठेही जाणार नाही दादा. आणि तसंही मला थोडा वेळ एकटीला शांततेत बसायचंच होतं. ठीक आहे, मी आलोच. हा, गावड्यांच्या घराला बोलू. सगळे गावडे गेले कुठे? सरस्वती दोन्ही पोरांना घेऊन गाव सोडून गेली की काय? तसं असेल तर चांगलंच आहे ना. ए पोरांनो, इकडे या, इकडे या. काय रे, या घरातली माणसं कुठे गेली? नली दीदी आणि रोशनाला देवळात केले. देवळात गेले काय? एक मिनिट, तुम्ही कुठे चालला? याला विचार. सिद्धेन ना